यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। मिलिंद देवरांची काँग्रेसला सोडचिठ्ठी, 10 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत पक्षप्रवेश। शिवसेनेच्या माध्यमातून मोदी शहांचे हात बळकट करायचे आहेत, देवरांची प्रतिक्रिया। पूर्वीची काँग्रेस आणि आताच्या काँग्रेसमध्ये फरक, मोदींच्या चांगल्या कामाचा काँग्रेसने कायमच विरोध केला। शिवसेनेतील प्रवेशानंतर देवरांची काँग्रेसवर टीका। मी पॉलिटिक्स ऑफ गेन वर विश्वास ठेवतो, ग्रोथ एस्पिरेशन्स नॅशनलिझम यावर शिवसेनेमध्ये पक्षप्रवेशानंतर मिलिंद देवरांचं वक्तव्य। मी पेन म्हणजे पर्सनल अटॅक वर विश्वास ठेवत नसल्याचंही मिलिंद देवरांचं वक्तव्य। ट्रेलर पिक्चर अभी बाकी है, पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान। पक्षप्रवेशापूर्वी मिलिंद देवरांकडून सपत्नीक सिद्धिविनायकाचं दर्शन, तर मी विकासाच्या मार्गावर जातोय अशी प्रतिक्रिया। काँग्रेस फुटणार अशा आवया उठवणारे भाजप आणि त्यांचे फुटीर सहकारी 2 वेळा पराभूत उमेदवाराला सोबत घेत आहेत। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला भाजप आणि त्याचे सहकारी पक्ष घाबरलेत, नाना पटोलेंचं ट्विट। मिलिंद देवरा यांना माझ्या शुभेच्छा, भाजप आता काँग्रेसमय झाले, भाजपमध्ये नेते नाहीत का? देवरांच्या राजीनाम्यानंतर सुप्रिया सुळेंचा टोला। महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मोठे पक्षप्रवेश होणार, पक्षप्रवेशाचे हादरे महाराष्ट्राला दिसतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर पुढच्या 15 दिवसात आपल्याला अनपेक्षित लोकांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, गिरीश महाजनांचे संकेत। दक्षिण मुंबईची जागा अरविंद सावंत यांच्याकडे राहणार, पण आता सगळं सत्ता आणि खोक्यांचं राजकारण, संजय राऊतांची मिलिंद देवरांवर टीका।